नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये आणि आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्हाला माहीतच असेल, हा थंडीचा महिना आहे आणि छान अशी थंडी पसरलेली आहे. तुम्ही मागेही बघू शकता, छान असा वारा सुटलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे आम्ही पाचही भाऊ, तुम्ही म्हणू शकता आम्ही पाचही पांडव कोणत्या ना कोणत्या ऋतूच्या निमित्ताने नवीन नवीन ठिकाणी जात असतो. तर यावेळी सुद्धा हिवाळ्यामध्ये आम्ही विलामध्ये आलो आहोत. तर त्या विलाची माहिती मी लवकरच तुम्हाला देणार आहे. त्या विलाचे नाव, ती जागा आणि त्याबद्दलच या विलाची हॉस्पिटॅलिटी, सर्व्हिस, लंच, ब्रेकफास्ट, डिनर याबद्दलची सगळी माहिती देणार आहे. हा लोटच विला आहे आणि याचा मेन एंट्री गेट आपल्याला दिसेल. हा 2 BHK वेस्ट व्हॅली विला जो लोकेटेड आहे टेमघर, लवासा रोड, खरावडे, पुणे येथे. याची बुकिंग तुम्ही Airbnb वर करू शकता. याचे लोकेशन सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे. छान असा थंड वारा येत आहे, कवळे ऊन आहे. आणि हा बाहेरील परिसर आहे जिथे कार पार्किंगची चांगली सुविधा आहे. आणि हा आहे आपला मेन विला, ज्याचा एंट्री गेट तुम्ही पाहू शकता. इथे सर्व प्रकारची झाडे तुम्ही पाहू शकता. आंब्याची झाडे आहेत, जांभळाची झाडे आहेत आणि नारळाची झाडे आहेत, सुपारीची झाडे आहेत. खूपच छान असं वातावरण इथे निर्माण केलेले आहे. आपल्या क्रिकेट खेळायला सुद्धा इथे चांगले बाहेर छान पटांगण आहे, जिथे सर्व मंडळी आणि आपले भाऊ इथे क्रिकेट खेळू शकतात. या लगतच अजून मोकळे पटांगण आहे, जिथे छान असे सर्व झाडे पाहण्यास मिळतील. बोलायला गेले तर हे पूर्ण गावाकडचेच वातावरण आहे. थोडस हिल एरियामध्ये हा वेस्ट व्हॅली विला आहे. इकडचा वायू, इकडची शांती खूपच मनमोहक आहे. इथे पाहू शकता, इथे केअरटेकरचं घर आहे. आणि हा आहे आपला विला. विला लगतच यांची छोटीशी शेती सुद्धा आहे. चला तर मग तुम्हाला या विलाच्या आतमधला इंटेरियर याबद्दलची तुम्हाला माहिती देतो. तर या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि हा छोटासा लॉन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी, तुम्ही पाहू शकता. आणि त्यासोबतच ही मोठी मोठी झाडे, नारळाची झाडे, सुपारीची झाडे. तर असं आहे कौलारू आणि एक ऐतिहासिक असं स्ट्रक्चर असलेले काही काही असे ऐतिहासिक वाईब्स तुम्हाला पाहण्यास भेटतील. इथे स्विंगिंग हॅमॉक आहे, 2 अवेलेबल आहेत असे. हा आउटडोर सिटिंग एरिया आहे आणि त्यासोबतच बुक्स आहेत रीडिंग साठी आणि बाहेर बसण्यासाठी. तर एंट्री करताच आपल्याला प्रशस्त हॉल दिसेल. इथे टीव्ही युनिट आहे, वेगवेगळे पोस्टर्स आणि इमेजेस आहेत विथ फॅन आणि यूज सोफा कम बेड. आणि सोबतच एक्स्ट्रा गाद्या, कंबल सुद्धा आहेत, बीन बॅग ते अवेलेबल आहेत. तर आपण जाऊया फर्स्ट बेडरूम मध्ये, जिथे आपल्याला किंग साइज बेड दिसेल आणि सोबतच एअर कंडिशन, स्मॉल वॉर्डरोब, टीव्ही, फॅन. आणि हा आहे वॉशरूम. वॉशरूम सुद्धा नीट अँड क्लीन आहे, स्पेशियस आहे. आणि या बेडरूम लगतच स्मॉल बाल्कनी आहे. ही बाल्कनी सुद्धा खूप छान अशी व्यवस्थित मेंटेन आहे. चला तर मग आपण जाऊया किचन सेक्शन मध्ये. किचन सुद्धा प्रशस्त, जिथे आपल्याला फ्रीज, त्यासोबतच
डिफरंट ग्लासेस, वेगवेगळे युटेन्सिल्स आणि आरो प्युरिफायर हे सगळं बघायला भेटेल. आणि त्यालगतच हा आहे सेकंड बेडरूम. या बेडरूम मध्ये किंग साइज बेड, फॅन, वॉर्डरोब, अटॅच बाथरूम, हा आहे ओव्हरऑल व्ह्यू सेकंड बेडरूमचा. चला तर मग आपण जाऊया आउटडोर एरियामध्ये, जिथे बोनफायर करू शकतो. या विल्याच्या लगतच केअरटेकरची रूम आहे. इथे आपण बेसिकली क्रिकेट किंवा बॅडमिंटन काहीही खेळ खेळू शकतो, असा हा एरिया आहे. हा बेसिकली ड्राय बाल्कनी एरिया बोलू शकतो, किचनच्या बाहेर आहे. आणि इथून सगळं थोडस पुढे गेलं की आपल्याला बोनफायर एरिया भेटेल, जिथे आपला केअरटेकर पूर्ण सोय करून देतो. केअरटेकरचं नाव आहे गुलाम. खूपच कोऑपरेटिव्ह आहे आणि सर्व प्रकारची हेल्प करून देतो. इथे व्यवस्थित लाकडं आणि शेकोटी आपण म्हणू शकतो. आणि हिवाळ्याचा महिना आहे, त्यामुळे थंडीमुळे इथे शेकोटीची मजा वेगळीच येते. हा आहे ओव्हरऑल व्ह्यू. हा बॅक साइड आहे. समोर तुम्ही पाहू शकता विला आहे. चला तर मग लंच मध्ये तुम्ही पाहू शकता मटर पनीर, चपाती, चिकन विथ सॅलड, लिंबू, डाळ, भात. शनिवार आहे, लक्षात ठेवा आज. अच्छा है गुलाम, थँक्यू बाय. जेवणाची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. आपल्या भावंडांनी कन्फर्म केलेलं आहे. कसं आहे जेवण, कसं आहे? ओके. विलाच्या 5 किलोमीटरच्या अंतरावरून तुम्ही या टेमघर डॅमवर येऊ शकता. कोणत्याही गावकऱ्याला विचारलं तर तो टेमघर डॅमचा तुम्हाला रस्ता दाखवेल. तर असा हा आवाढव्य आलिशान असा टेमघर डॅम आहे. संध्याकाळचे या विलाचे दृश्य तुम्ही पाहू शकता. ॲम्बियन्स खूप छान आहे. संध्याकाळी एकदम शांत वातावरण आहे. छान अशी गुलाबी थंडी सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता. रात्रीचे वातावरण या विलाचे
इथला केअरटेकर गुलाम हा चांगला कुक सुद्धा आहे आणि बार्बिक्यू बिर्याणी सुद्धा उत्तम आणि स्वादिष्ट बनवतो. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए. ऊंचे ऊंचे पर्वत गाणार. ऊंचे ऊंचे पर्वत जब चूमते हैं अंबर को, प्यासा प्यासा अंबर जब चूमता है सागर को. जब चूमते हैं अंबर को, प्यासा प्यासा अंबर जब चूमता है सागर को. प्यार से कसने को, बाहों में बसने को, दिल मेरा ललचाए, कोई तो आ जाए. ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. नीले नीले अंबर पर चांद जब आए. ब्रेकफास्टला ऑमलेट पाव, पोहे सुद्धा मागवलेत. ब्रेकफास्ट करून आम्ही मुंबईला प्रवासाला निघालो. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.